नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण रवा व मैद्यापासून बनवायला अगदी सोपा असा केक बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मिक्सरच्या जारमध्ये 1 कप रवा, पाऊण कप साखर व 2 हिरव्या वेलची फोडून घेतल्या आहेत. त्या ह्यामध्ये टाकून मिक्सरवर बारीकसर दळून घेऊयात. हे बघा, रवा, साखर व वेलची छान बारीकसर दळून झाले आहेत. आता ही रवा साखरेची पूड एका भांड्यात काढून घेऊयात. यामध्ये आता 1 कप मैदा टाकूयात. सर्व जिन्नस एकाच कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचेत, म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही. हे सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये अर्धा कप तेल टाकून व्यवस्थित मिक्स करूयात. आता गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये असं स्टँड ठेवायचं किंवा प्लेट उलटी मारून ठेवली तरीही चालेल. व शिटी न लावता कुकरला झाकण लावून गॅस लो फ्लेमवर ठेवून कुकर 5 मिनिटे प्रीहीट करून घेऊयात. कुकर प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण बाकी तयारी करूयात. केक टिनला सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घेऊयात. केक टिन नसेल तर स्टीलचा डबा घेतला तरीही चालेल. तेल व्यवस्थित लावल्यावर चमचाभर मैदा सर्व बाजूंनी अशा पद्धतीने लावूयात. इथे आपला केक टिन पण तयार आहे. आता आपण बनवलेल्या रवा मैद्याच्या मिश्रणात 1 कप दूध टाकूयात व पळीने व्यवस्थित मिक्स करूयात. बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे. आता यामध्ये एक लेमन फ्लेवरचं इनोचं पॅकेट टाकूयात व यावर चमचाभर दूध टाकून इनो ॲक्टिवेट करून बॅटर एकाच दिशेने ढवळून व्यवस्थित मिक्स करूयात. हे पूर्ण बॅटर आता केक टिनमध्ये टाकूयात. आता केक टिन थोडा टॅप करूयात, म्हणजे त्यामधील एअर बबल्स निघून जातील. आता कुकर पण 5 मिनिटे लो फ्लेमवर प्रीहीट झालेला आहे. कुकरचं झाकण उघडून हा केक टिन कुकरमध्ये ठेवून झाकण लावून घेऊयात. केक टिन अगदी सावकाशपणे ठेवायचा, कारण कुकर खूप गरम आहे. आता लो फ्लेमवर 35 ते 40 मिनिटे केक बेक करून घेऊयात. आता 40 मिनिटे झालेले आहेत. कुकरचं झाकण उघडून बघूयात. हे बघा, केक खूप छान बेक झालेला आहे. यामध्ये आता अशी सुरी टाकून चेक करूयात केक व्यवस्थित बेक झाला की नाही ते. हे बघा, सुरी पण मस्त क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. आता केक टिन सावकाशपणे बाहेर काढायचा, कारण कुकर खूप गरम आहे. केक टिन बाहेर काढून पूर्ण थंड करायचा आहे. पूर्ण थंड झाल्यावर सुरीने केकच्या कडा मोकळ्या करूयात व केक एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बघा, छान टम्म फुगलेला केक बनला आहे. अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात छान स्पॉन्जी व जाळीदार असा रवा केक बनवून तयार आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने रवा केक नक्की बनवा. तुम्हाला चवीला खूप आवडेल. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.